बच्चू कडूंची अज्ञात व्यक्तीसोबत एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। हत्येचा कट रचतानाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याचा आरोप आहे। लोकशाही मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। आमदार प्रवीण तायडे यांच्या बंधूंच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप सध्या बच्चू कडू यांच्यावर होतोय। तर दुसरीकडे आपल्याला बदनाम करण्यासाठी कट रचला जातोय असं स्पष्टीकरण बच्चू कडू यांनी दिलंय। पण त्याला थो आहे का नाही, आता तुझा किडा कोण आहे कायद्यापेक्षा हिंमत पण करून आलं हे डोंगर फुटते गेल्या वरच आलेले एक 2 लाख रुपये 3-4 लाख रुपये सांगतो दुसरी गँग ऍक्सिडेंट म्हणून टाकून कुठं पाहिलं तर तिची पत्ता नाही मला माहिती ऍक्सिडेंट मध्ये ना ऍक्सिडेंट ती आपली गँग आहे भाऊ, आपली गँग आहे ऍक्सिडेंट कुठं यवतमाळची। ते सांग आता काय कर, उलट काय कर याला काही उडवायचं आहे व्यवस्थित प्लॅनिंग करायचं आणि तुझं टोनिंग आंध्रासह सुरू होईल। मी आता जिल्हा परिषद निवडणूक झाल्या तर आम्ही तुमच्याकडे येतो, बरोबर आहे, तसं प्लॅनिंग करायचं याला उडवायचं काही म्हणजे लोक नाही येणार, मग आपला हा जे आहेच महिन्यात काय लागते ना छत्रपती सारखं ना आपल्याला आपण छत्रपतीचा गेम करायचा आहे ते नाही की प्रवेश येतो सोबत ह्या असला माझी पेटीस आहे बरोबर 15 दिवसात गेम लावायचं उडवायचंच आहे। वास्तविक अशा पद्धतीचं आपण गेलं आयुष्य आमचं संपलं असं काही कुठं आपण करत नाही आहे, परंतु आमचाच कसा कट रचला असं त्याच्यातून सिद्ध होते का बच्चू कडूला बदनाम कसं करता येईल, त्याला अटक कसं करता येईल। आम्ही जे 1.5 लाखासाठी आंदोलन करणार होतो रेग्युलर भरणाऱ्या शेतकऱ्यासाठी, त्याच्यासाठी कार्यकर्त्याचं खच्चीकरण करणे का तुमचा नेताच तर आम्ही अंदर टाकू शकतो, तुमचा काय केव्हा आहे, अशा पद्धतीचा हा कट आहे। तो म्हणतात का आमच्यासाठी कट केला, मला असं वाटतं हा व्यवस्थित आमच्यासाठी हा केलेला कट आहे। दरम्यान प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। अपघात घडवून जीव घेण्याचा कट रचल्याचा आरोप बच्चू कडूंवर आहे। प्रवीण तायडे यांच्या बंधूच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप पाहायला मिळते, तर प्राप्त पुरावे न्याय वैद्यकीय तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले। आज 3 एप्रिल तारखेला अमरावती ग्रामीण पोलीस युनिट मधला चादलूर बाजार पोलीस स्टेशन मध्ये तक्रारदार अभिजित तायडे जे चुलत भाऊ आहे आमदार श्री प्रवीण तायडे त्यांच्या तक्रारावरून आम्ही गुन्हा दाखल केलेली आहे। अरेस्ट ची जे विषय आहे आम्ही बघणार आणि जेव्हा आमच्याकडे सफिशियंट एव्हिडन्स ची पुरावा सारखा येणार तर वी आर कीपिंग द ऑप्शन ऑफ अरेस्ट ओपन। दरम्यान या संदर्भात आमदार प्रवीण तायडे यांच्याशी बातचीत केली आहे लोकशाहीचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। माझ्यासोबत बोलण्यासाठी भाजपाचे आमदार प्रवीण तायडे, तो काय सांगणार तुमच्या भावाला जीवे मारण्याचा कट जो आहे बच्चू कडूंनी रचलेला होता त्या संदर्भात गुन्हा दाखल झालेला आहे, काय प्रकरण आहे? मी आमदार झालो तेव्हापासून त्यांची या कारणाने त्या कारणाने कोणाला लावून देऊन, कोणा महिलेला लावून देऊन किंवा कोणावर ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा टाकण्याच्या संदर्भात त्या क्लिपमध्ये सर्व आहेच आणि अशा प्रकारचे प्रयत्न ते करत असतात आणि अप्रत्यक्षरित्या करत होते। परंतु आता त्याचा कळस म्हणता येईल की माझ्या भावाला जीवे मारण्यासाठी सुपारी दिल्याप्रमाणे षडयंत्र आखून त्यांचा तो प्रयत्न आहे आणि अशा प्रकारचं राजकारण अमरावती जिल्ह्यात यापूर्वी अनेक मंत्री पडले, अनेक आमदार पडले, पण असं घाणेरडं राजकारण, जीव घेण्यापर्यंतचं राजकारण कोणी पाहिलं नसेल। जुने लोक सांगत असेल तुम्हाला सांगणारही, परंतु आमच्या मतदारसंघाचे आमदार, माजी आमदार बच्चूभाऊ कडू यांनी अशा प्रकारचं षडयंत्र रचून म्हणजे राजकारणाचा किती गलिच्छपणा असू शकतो हे दाखवून दिलेले आहे। कुठं संपूर्ण हा प्लॅन रचला गेला? हा त्यांच्या घरी रचला गेला असं मला वाटते। त्यांची चर्चा एक रेती तस्कर आहे गोलू मावरे, शुभम मावरे गोलू उर्फ शुभम मावरे नावाचा, त्याच्या माध्यमातून हा कट रचला गेलेला आहे। त्यांना ताब्यात घेऊन तपास करावा, त्यांचा PCR घ्यावा आणि नंतरच या बाबतीत पोलखोल करावी अशी मी प्रशासनाला विनंती करतो आपल्या माध्यमातून। त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक खरंच बच्चू कडूंना ताब्यात घेतं का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र बच्चू कडू जर पाहिलं अद्यापर्यंत प्रतिक्रिया या संदर्भात आलेली नाही।
सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती. दरम्यान यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. पाहूयात. येणं किंवा निवडणूक पराभूत होणं हे चालत राहतं राजकारणामध्ये, पण निवडून आलेल्या प्रतिनिधीला मारणे किंवा त्यांचा कट तयार करणे आणि त्यांच्या भावाला त्या ठिकाणी षडयंत्र तयार करणे, मारणे, जीवे मारणे, नुसतं मारण्याचं नाही, जीवे मारण्याचा प्रयत्न आणि तशी या ठिकाणी योजना तयार करणे. जर आज समजा ते लक्षात नसतं आलं किंवा त्याच्या पोलिसात तक्रार झाली नसती तर एखाद्या वेळी त्यांनी हा प्लॅन सक्सेस केला असता आणि त्यांच्या भावाचा आणि त्यांचा जीव गेला असता. निवडणुका जिंकण्याकरता, आमदार होण्याकरता एवढी लाचारी पाडणे हे काही योग्य नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.